हाय गाईज, नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असताल. आणि आता सुरुवात केलेली आहे. सगळं आवरून वगैरे झालेलं आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि थोडंफार काही खायला बनवायचं आहे. तर गट्टूला आमच्या बटाटे खायचे होते आणि आज जेवणामध्ये बनवणार आहोत आम्ही गवार आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर आता गट्टूला मी बटाटे देते, फ्राय करते आणि तेल थोडंसंच का घेतलेलं आहे कारण थोडेसेच करायचे आहेत त्याच्यापुरते म्हणून. हे असे बटाटे गट्टूला मी तळून देते. गट्टू तुझं खायचे होते ना बाबड्या? हां हो. मी चपाती करायला घेते. तो तवा ठेवलाय, आता चपाती लाटून घेते. अशा माझ्या चपात्या झालेल्या आहेत आता सगळ्या. आता गवारची भाजी करते. आता ही प्लेटमध्ये घेते, धुते स्वच्छ, निवडली आत्ता ना, भाजी करायला घेते. किचन काढलेला आवरण्यासाठी स्वच्छ घासून तशी मी घेतेच, पण आज जरा थोडंसं सगळं आवरून घेतलंय. हे असं पुसून घेते सगळं. हे रोज पुसायला मला जमत नाही ना, हे असं आठवड्यातनं वगैरे 2 वेळेस जसा टाइम मिळेल तसं स्वच्छ घासून वगैरे घेते. तर असा किचन पुसून घेतलाय स्वच्छ. आता थोडा आज पसारा काढला होता मी घरातला. तर आता मी बोलले होते मगाशी की गवारीची भाजी करणार आहे. माझ्या चपाती वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि गरम इतकं होत आहे ना, बापरे. असे केस बी थोडेसे हे बी केले ना खाली, की असं नुसतं इतकं गरम होऊन आग मारती आहे स्किनची. आणि आता मी काय केलं माहिती का, किचन वगैरे मी स्वच्छ पुसून घेतलं आहे. माऊनी दाखवलंच असेल तुम्हाला. आता संध्याकाळ झालेली आहे, आता स्वयंपाक करायचा आहे. थोडेसे भांडे आहेत दुपारचे, म्हणजे दुपारी लेट झाला स्वयंपाक, सुट्ट्या आहेत म्हणून पोरं उशिरा उठतात लेट. ते तर मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता माऊ आमची चहा ठेवणार आहे. माऊ माऊ दृष्टी आवाज देते का? कुठे गेली ही? थांबा, मला काठी घेऊनच जाते. माऊ ए, मी तुला आवाज देते दृष्टी. तुला मी किती आवाज दिले आतमधून, तुला आवाज नाही आला? तू वेडी आहेस का? मी तुला किती आवाज देते. हे काय असं? अगं पण हे काय नवीन उभं का राहिली तू? नाही, तू पहिले चहा ठेव. नाही, तू एका खुर्चीवर बस तर खरं. त्या खुर्चीवर बसले की काहीच आवाज येत नाही. काय बोलायचं? होय का? चहा ठेव. मम्मा चहा ठेव. मम्मा चहा ठेव. हे काय नवीन पद्धत तुझी? आवाज नाही येत आहे ना तुला? चहा ठेव मम्मा. चहा ठेव. होय का? मम्मा चहा ठेव. काठी हातातच आहे, पाहिलीस ना? तुला आवाज नाही येत आहे. मला माहिती. हो या हो हो, चेअरवरती मला बसला. सगळा आवाज येतो. मम्मा चहा ठेव. होय का? मम्मा चहा ठेव. मम्मा चहा ठेव. आगाव झाली, आगाव झाली, लय आगाव. मम्मा चहा ठेव. जा बाळा, चहा ठेव. मग मस्करी चहा नाही. ठेव. ए, चहा ठेव ना माऊ. मम्मा चहा ठेव. सरक, तुझ्या काय म्हणू ग? नाटकं करते का? नाटकं करते. हे पसारा इथं काढून ठेवता दिवसभर. हा, सरक लवकर, चल पटकन इकडे ये. चल किचन मध्ये. तू किचन मध्ये चल लगेच. चहा ठेव, चहा ठेव, चहा ठेव. काय काय? चहा ठेव ना. नाही माओ, तू ठेव चहा. तू शहाणी बाई माझी. मम्मा चल. चहा ठेव. ए, आता तुला फटके द्याय ना का? जास्तच लहानाला आली का ग? सरक. चहा ठेव. मम्मा चहा ठेव. नाटकं करते, नाटकं करते, नाटकं करते का? मम्मा चहा ठेव. मम्मा चहा ठेव. जाऊ दे, चल मीच माझा चहा ठेवते. चहा ठेवणार नाही. आता मी एवढं काम केलंय, आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. केव्हाची चहा ठेवतो, नाटकं करते, वेळेत काढते मला. हा, खुर्चीवर बसून म्हणते इथं बस, ऐकायला येतं का बघ. तुला वेळी दिसले काय मी? होय ग. आता बघा कशी येऊन बसली इथं. हे बघा.
लय आगाव झाली, लय आगाव. चल बस बाळा, आता मस्करी ठेवते का ठेव सांग ना मला. चहा मम्मा, चहा ठेव मम्मा. मम्मा चहा ठेव. चला जाऊ दे, आपण आपला चहा ठेवा. आता कोणाला मागायचा नाही आपण चहा. मस्करी करते माझी मी. हिच्या एवढी आहे का मस्करी करायला. सरक राहू दे मी माझं अरे मम्मा ठेवते. नाही सरक ठेवते मी. सोड. आता मी पातीला चहाला पातीला घेतल्यावरती कशी करते ते इथं मी ठेवते. आता उपयोग काय ते चहा ठेव चहा ठेव मला करते. सांगायचं हे बघा, हा कोणता मन चालू आहे? एप्रिल. मग आता काय तुझ्या संग मी काय केलं? एप्रिल फूल मम्मा. अशी आगाव पोरगी झाली. एप्रिल मी करू का ह्यांच्यासोबत एप्रिल फुल? होय का भाऊ? मी करू का तुमच्यासोबत एप्रिल फुल? तू कर ना, मी काही सिरियस नाही घेणार ह्या मंथमध्ये काय. मी पण तसं सिरियस नव्हते घेत, पण मी माझा चहा ठेवायला चाललेले तर लगेच आली. दे मी ठेवते. चहा ठेवते बघा कशी. आणि हो हे स्टँड म्हटले होते आणल्यावरती हे करल, पण कालच्या गडबडीत काय झालं, अक्षय तृतीय होता आणि काही अक्षय तृतीयेच्या दिवशीच माझ्या घरात ही नवीन वस्तू आली. आणि छोटीशी का आहे ना, पण मी हॅपी आहे ह्याच्यामध्ये. अक्षय तृतीयेच्या दिवशी आली ना, त्याच्यामुळे काही काय ना, नवीन तर काहीतरी आलं ना म्हणून. तर हे स्टँड आहे, बट मी ह्याला काय केलंय माहिती का, हे स्टिकर लावले. ते स्टिकर लावल्यामुळं काय होतंय, ते थोडंसं आहे ना असं वाकलंय थोडं खाली. त्यामुळं आता आहे ना त्याला खिळेच ठोकून घेणार आहे. खिळे ठोकले ना मग ते व्यवस्थित बसेल. इतकं छान वाटतं ना. तिथं मला कप लटकावता ह्याच्यासाठी येत नाहीये, कारण की ते पडणार ना परत सगळं खाली स्टँड म्हणून. आणि इथे आहे पण इथे जागाच पुरत नाही. हे असं माझं स्टँड आहे. हे कप वगैरे मग मी आता त्याला तिथंच ठेवलेले आहे. चहा, एप्रिल फुलचा चहा, एप्रिल मंथ मधला चहा. चला आता मी दिवाबत्ती वगैरे करते. 6:30 वाजलेले. किती वाजलेत मग? 6 का 6:30 वाजले ते? 6:30 वाजले ते. आता मी फ्रेश होते जरा आणि दिवाबत्ती वगैरे करते. माझं काम होतं किचनचं, ते झालेलं आहे. आता स्वयंपाक करायचा आहे. इथे गवार मी दुपारी निवडून ठेवलेली आहे, तुम्ही पाहिलीच असेल. गवारीची भाजी, वरण भात वगैरे करणार आहे. मग आता फ्रेश होऊन येते, दिवाबत्ती करते आणि मग तुमच्याशी परत भेटते स्वयंपाक करताना. चला. तर झाले माझं आवरून, आता फ्रेश झाले, दिवाबत्ती वगैरे झाली. आणि काय झालं, चहा पीठ ठेवला माऊनी, पण ना मला जळजळ होत होती आत्ता, म्हणून थोडंसं गरम पाणी घेतले प्यायला. मग जरा गरम पाणी पिते, लसूण सोलत बसते. लसूण सोलते. कोण आहे? आले. अच्छा आलोच. लसूण सोलते जरा भाजीसाठी. तिथं दाखवून जा. बाय. आता लसूण सोलतीये, गरम पाणी पिते आणि मग नंतरनं 15-20 मिनटानंतरनं चहा पिते. जळजळ होतं आहे ते उन्हाळ्याने ना, सारखं थंड पाणी जेवण, ॲसिडिटी व्हायला लागली आहे. इथं जळजळ करते, आग होती अशी. मग गरम पाणी पिलं ना तर मला बरं वाटतं. मग फॅन लावलं, गरम व्हायला लागले. चला आता लसूण सोलते, पाणी पिते, किचनमध्ये जाते, मग बोलते तुमच्याशी. आता आली आहे किचनमध्ये आणि आता इथं शेंगदाणे मी दुपारी भाजून ठेवलेले होते आणि इथं गवार आणि बटाटा पाण्यामध्ये धुवायला घेतलेला आहे. धुवून घेते स्वच्छ. अजून पाणी टाकते जरा. आता तोपर्यंत मी कुकर लावते. 5 मिनिटं ठेवलं आहे. माऊचे पप्पा आलेत आता, आज ते मीटिंगला गेलते म्हणून. आज ते आले नाही दुपारी, तर संध्याकाळी आलेले आहेत. आणि आता चहा झाला की मग कुकर एकीकडे लावती आहे मी आत्ता चहासोबतच. तांदूळ घेतलं आहे, आम्हाला एवढा भात खूप होतो. 2 छोटेसे ग्लास माझे, ते तुम्हाला दाखवलेच आहेत मी.
इथं कुकर लावते. अजून थोडंसं टाक. बस. तर आता मी गवारीची भाजीची तयारी केलेलीच आहे, तुम्हाला पाहिलीच आहे ती. त्यासाठी मी इथं कांदे घेतले ते. आता कांदे मी कट करते. तयारी झाली की भेटूया. कांदे सोलून घेतले. आता शेंगदाणे मिक्सरला वाटायचे ते मला भाजीसाठी. दृष्टी चहा ठेवलायस ना तू? चल पटकन दूध टाक, आवरून घेऊ दे, गॅस मोकळा कर. चल. आता कांदे चिरून घेते ना. मांजर माझी बघा काय करते. काय केलं माऊ? चहा नाही पिणार आहे तू? मग दूध गरम करून पी ना. का? बघू इकडे जरा. बघू तोंड दाखव. का रडायला येते तुला? मग अशी मला कशी सतवत होते ग तू? त्याला कापला तरी काही नाही होत. त्याला कापून रागवून काहीच फायदा नाही. तो तुला सतवणार. कांद्यात माझ्या प्रिन्सेसच्या, कांद्यातच माझ्या डोळ्यात माझ्या प्रिन्सेसच्या कांदा चाललेला आहे, म्हणून रडते माझी प्रिन्सेस. बघ कशी रडती. अगो बाई. तिला कांदा सहन नाही होत. बटाट्याचं औषध. चहा आमचं गेलो तेव्हाची. मग घ्या ना 10 तर 10 द्या. तर इथे माझा कुकर झालेला आहे भाताचा. तेल घेतले. हो दिवाबत्ती केली होती. थोडीशी मोहरी टाकते, जिरं, एक कांदा टाकते मी लगेच. आता मी टॅमॅटो घेतलेला आहे. एकच टॅमॅटो आहे हा मोठा. कांदा छान असा लाल झालेला आहे. आता मीठ टाकते मी. धने पावडर. इथे कांदा लसूण मसाला घेतलाय. थोडीशी हळद घेतली आहे मी इथं. गरम मसाला 1 चमचा. हे असं चांगलं मसाला भाजून घेते 5 मिनिटं. आता मी हा जो शेंगदाण्याचा कूट होता ना, तो लसूण जो आहे ना माझा, तो लसूण मी ह्याच्यामध्येच हे केलेला होता आणि असा कूट टाकलेला आहे. मसाला चांगला लालवाला मसाला, कांदा टॅमॅटो छान भाजून झालेले आहे. आता हा मसाला चांगला 5 मिनिटं परतून घ्यायचा, कारण यात लसूण आहे ना कच्चा आहे. छान परतवायचा, त्याचा वास थोडासा मेला पाहिजे. असं धरी का लवकर. तर इथं आहे ना छान मसाला मी तो आहे ना जो कूट टाकलेला होता ना, लसणाचा कच्चा वास होता, त्याला छान असं परतवून घेतलेलं. आता गवार आणि बटाटा टाकून देते त्याच्यामध्ये. हे असं
थोडासा लागत चाललाय मसाला ना. हां निघला. छान अशी परतवून घ्यायची फुल गॅसवरती 5 मिनिटं गवार. तर अशी गवार मी 5 मिनिटं चांगली भाजून घेतली आहे. आणि बटाटा पण जे पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित भांड्याला धुवून मी पाणी टाकून दिलेले ह्याच्यामध्ये. असं थोडंसं अजून, कारण आम्हाला थोडी हलकीशी लुतपुती भाजी लागते ना. तर आता पाणी टाकून परतवलेली आहे मी भाजी. थोडीशी कोथिंबीर पण टाकून दिली. आता आपण हे कुकरचं झाकून लगेच लावून घेणार आहे. मी बोलताना थोडंसं अटकते, आपण म्हणते मग मी म्हणते, थोडंसं तुम्ही समजून घ्या. नवीन सुरुवात आहे. छान छान कमेंट्स करा. आणि आता चला कुकरच्या छान 2 शिट्ट्या घ्यायच्या. झालं. मला हे आज आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये. चल रे कट्टू. आमची माऊ नाही येते, आम्हीच निघालोय. बाप्पाचं दर्शन. जय गणेश. तर आपले महादेव बाप्पा. जय भोलेनाथ. गट्टू कशी करतो पूजा. आलो आता मंदिरामध्ये. डायरेक्ट घरी आल्यावरच मी दाखवलंय, लक्षातच नाही आलं कॅमेरा चालू करायचा. चला आता जेवतो, मग भेटतो तुम्हाला परत. असं काही जेवण जेवतात. उपवास आहे त्यांचा. आंबा घेतलेला आहे. हा मी आहे ना, माझे मिस्टर ज्या कंपनीत जॉब करतात त्याचा तांबडा रस्सा आहे, खूप छान लागतो. हे असं भाजी केली आहे, चपाती आहे. आता जेवायला घेतो. सॅलेड वगैरे केले आहे. आणि हे व्हेज आहे बरं का. या तुम्ही पण सगळे जेवायला. जेवतोय आता मी. खूप छान झालंय जेवण. मीच बोलू. आज आमच्या माऊने माझा एप्रिल फुल कसा केला. झालंय जेवण. जेवलो आम्ही. आता आईस्क्रीम खाणार आहे आम्ही. या आईस्क्रीम खायला तुम्ही सगळे. आमचं जेवण वगैरे झालं. जेवण झालं. आता झोपतोय आम्ही. मंत्र वगैरे आमचं टाकून घेतले आम्ही. आणि आता आम्हाला बोलायचं सुधरत नाही. आणि पटकन काही गोष्टी नाही का असं कॅमेऱ्यात कॅप्चर करायच्या म्हणून हे लक्षात राहत नाही. तर थोडंफार तुम्ही समजून घ्या. नवीन सुरुवात आहे आमची. आता थोडी सवय होत चालली आहे बऱ्यापैकी छान. आणि सोपं नाही आहे हे. तसं अवघड आहे बनवणं करणं सगळं. खूपच अवघड आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. चला बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.